लपंडाव या सिरियलमध्ये आपल्याला खूप छान असं ट्विस्ट बघायला भेटणार आहे, कारण सरकारने सखीला घराबाहेर काढलेलं असतं आणि सखी आता त्याच घरामध्ये कामधंद्याच्या घरामध्ये पुन्हा राहण्यासाठी येते, कारण तिला ते साम्राज्य हवं होतं. तेव्हा सरकार बोलतात तू हे काय करते, तू काही केलं तरी मी सरकार आहे, मी एका रात्रीत एका सेकंदात काही करू शकते. तेव्हा कान्हा तिथं आलेला असतो. तेव्हा कान्हा बोलतो काय ठेव आहे का, बापाची ठेव आहे का हे सगळं एका सेकंदात बदलण्याचं. तेव्हा तेव्हा सरकार बोलतं तू लय बोला, तू तुझ्या औकातीत राहा. तेव्हा कबीर बोलतो की कोण कुणाच्या औकातीत राहतं हे तर आपण बघू शकतो ना. तेव्हा सरकार ही कबीरवरती हात उचलते. तेव्हा सखी हात पकडते आणि बोलते माझ्या नवऱ्यावरती हात उघडणं म्हणजे माझ्यावरती हात उघडणं ते मी कधीच सहन करून घेऊ शकत नाही. इथून पुढे माझ्या नवऱ्याशी बोलताना नीट बोलायचं आणि नीट वागायचं, आलं लक्षात तुमच्या सरकार. तेव्हा सरकार बोलतात तू माझ्याशी पंगा घेऊन खूप मोठी चुकी केलेली आहे. तेव्हा सखी बोलते कोणी कुणाशी पंगा घेतला ते तर आपण बघू. तेव्हा कबीर बोलतो हो माझ्या बायकोला तर हात लावायचाच नाही, तुम्ही लक्षात आलं ना तुमचं. सरकार नाही आता बेबी सरकार तयार होणार आहे इथे, आलं का लक्षात तुमच्या तेजस्विनी कामत. तेव्हा ती खूप रागामध्ये असते सरकार आणि ती बोलते तुम्ही एवढं जवळ आलेच कसे, मी तर तुम्हाला खूप वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा कान्हा बोलतो की आम्हाला कोणी वेगळं करू शकत नाही, हा तर कबीर किर्लोस्करचा शब्द आहे. तेव्हा सखी बोलते हो तो तर माझा नवरा आहे ना, मग माझा नवरा मी वेगळी कशी होऊ शकते. हे बिन लग्नाच्या बाईला आणि बिन नवऱ्याच्या बाईला काय करणार, जिने पोरं पण नाही काढली, जिने कधी कोणावरती प्रेमही केलं नाही, हे काय करणार. तेव्हा सरकार बोलते तू या घरात नाही राहू शकत. तेव्हा सखी बोलते या घराची खरी मालकीण तर मी आहे, तुम्ही तर काय करणार. त्यामुळे मी ह्याच घरात राहून आणि इथेच राहणार आणि तुमच्या जीवावरती इथेच राहून आणि माझ्या हक्काची प्रॉपर्टी मी माझ्या नावावर करून घेणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब.